हाय फ्रेंड, कशा आहात? मजेत ना? तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे सीमा हटकर ब्लॉग. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण कॉलर, कुर्ती कॉलर, नेक कॉलर. कॉलर कशी लावायची, कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळेल कॉलर कशी स्टिचिंग करायची. हे कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही या व्हिडिओमध्ये आहे. आणि पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल, ड्रेस पूर्ण स्टिचिंग जर बघायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे, तर तो नक्की बघा. तर आज आहे फक्त कॉलर, कारण की व्हिडिओ मोठा होत होता म्हणून मी आज कॉलरचाच व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघू शकताय इथे मी घेतले, गळ्याची उंची घ्यायची, रुंदी घ्यायची आपल्याला 3 इंच आणि लांबी सुद्धा 3 इंच घ्यायचं. समोरचा गळ्याची ते समोरचा गळा घेते मी 3 इंच, रुंदी 3 इंच आणि लांबी सुद्धा 3 इंच. आणि तुमच्या आवडीनुसार मला ही कॉलर गोल घ्यायची, त्याच्यामुळे मी 3 इंच समोरचा गळा घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि मागचा गळा घ्यायचा आपल्याला, रुंदी घ्यायची 3 इंच आणि उंची घ्यायची 1 इंच. 1 इंचच आपल्याला घ्यायचा आहे मागचा गळा. तर बघू शकता इथे घ्यायचं आपण कटिंग करून. बघू शकताय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला कॉलर कशी आणि एकदम सोप्या आणि इझी भाषेत तुम्हाला सांगितलेले आहे. बघू शकता. तुम्हाला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे शोल्डर मी जॉईन करत आहे. बघू शकता. 2 शिलाई मी मारून घेतलेली आहे. तर बघू शकता. कॉलरने गोल कॉलरचा गळा बनवायचा आहे आपल्याला. तर बघू शकताय तुम्ही. आणि नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे पूर्ण ड्रेसचा, तुम्हाला स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ येणार. तो नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा तुम्ही जरूर बघा. इथे घेतले आहे मी बकरम. आपल्या गळ्याची किती लांबी घ्यायची ते बघायचं आपल्याला. मोजून घ्यायचा आहे असा गोल राऊंडमध्ये आपल्याला गळा अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे झालाय माझा गळा तो 15.5 आहे. तर इथे मी घेत आहे बकरम 17 इंच आणि रुंदीला घेणार आहे 4 इंच. तर बघू शकता अशी डबल घडी मारायची आहे. डबल घडी मारून बघू शकता मधातनं शिलाई मारून घ्यायची, कारण बकरम सरकू नाही म्हणून. आपल्याला व्यवस्थित कॉलर कटिंग करता येईल त्याच्यासाठी मधातून आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता. तर इथे अर्धा इंच असे वरती एक लाईन मारून घ्यायची आणि 3 इंच समोर बघा, बंद बाजूकून 3 इंच समोर अशा प्रकारे आकार आपल्याला कॉलरचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि मोजून घ्यायचं आहे. जसे की आपण 15.5 आपली कॉलर भरली होती, तर 7.25 पर्यंत आपल्याला ही कॉलर घ्यायची. अशा प्रकारे मोजून घ्यायची. मी अशी मोजून घेतलेली 7.25 झालेली माझी. तर बघू शकता असा आकार द्यायचा आहे कॉलरचा. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. खूप इझी आहे आणि खूप लवकरात लवकर तुम्ही हे, मला तुमचा व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून मी थोडं हळूहळू घेतलेले. खूप लवकर होते. बघू शकता. बघू शकता अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. बकरम थोडं कडक असले बकरम तरी चालेल. कडक जो मिळतो ना तो घ्यायचा आहे, जो आपण ड्रेसच्या गळ्यासाठी वापरतो तो ना. त्याच्यापेक्षा हा कडकवाला कॉलरसाठी घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मधात व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे कॉलरला. इथे मी अस्तर जॉईन करत आहे. डबल घ्यायचं आहे अस्तर. अस्तरचा कपडा असेल तर डबल घ्यायचा आहे. अशा प्रकारे मधातून शिलाई मारून घ्यायची आपल्याला. बघू शकता. हा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे आपल्याला.
बघू शकताय. आणि जो वरती एक्स्ट्रा आपला कपडा राहिलेला होता तो असा फोल्ड करून त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आपल्याला. वरतून जो कपडा राहिला होता त्याच्यावर अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकताय पूर्ण गोलमध्ये राऊंडमध्ये शिलाई मारायची आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे आपली कॉलर तयार झालेली आहे. आणि हा एक्स्ट्रा कपडा हा पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता साईडचा पण शिलाईच्या बाहेर जो कपडा राहिला तो पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला. ते असे डॉट डॉट मारून घ्यायचे कटचे, कारण की फोल्ड करता वेळेस तो कपडा आपल्याला अडचण येणार नाही. होता तर कमीच ठेवायचा आहे तिथं कपडा, जास्त नाही, कारण की तिथे जॉईन नाही करायचं आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे कॉलर तयार. आता घ्यायचा ड्रेसचा कपडा. इथे घ्यायचा आपल्याला ड्रेसचा कपडा. वरतून जो आपल्या कॉलरला येईल तो कपडा लावायचा आता आपल्याला. बघू शकता असं सिंगलच घ्यायचा. हा कपडा सिंगलच घ्यायचा आहे, फक्त खालून घ्यायचा आहे. थोडा कॉलर एवढा कपडा सोडायचा आपल्याला खालती. बघू शकता. आणि हा खालच्या साईडने म्हणजे जो आपण आकार दिला होता ना त्या साईडने जॉईन करून घ्यायचा आहे. बघू शकता एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि ते डॉट डॉट मारत मी जो कपडा आहे तो कट करून घेते, कारण की आपल्याला पलटी करता वेळेस त्याचा त्रास होणार नाही. बघू शकताय तर फोल्ड करून घ्यायचा आहे. जो आपला गोल आकारमध्ये होता तशी तिथून शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला माझी हा कॉलर नेक कसा वाटला आहे, आवडला की नाही आवडला हे मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझे काही सुधारणा हवी असेल अजून तर तुम्ही तेही मला कमेंटद्वारे सांगू शकताय. बघू शकता. आणखी तुम्हाला काय हवे, कोणता व्हिडिओ पाहिजे, कोणती कटिंग वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. इथे बघा मला पुढच्या गळ्याला थोडी डिझाईन टाकायची होती, तर इथं बघा मी बक्रम घेतलेला आहे, त्याच्यावर थोडेसे बघू शकता 4 इंच घेतलेलं आहे मी. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी असा बूनचा आकार देऊन घेतला आहे. बघू शकता बाहेर आकार दिल्याच्या नंतर बाहेरून अर्धा इंच बुकरम आपलं एक्स्ट्रा ठेवलंय. इथे घेते मी अस्तरचा कपडा. अस्तर घेतलेलं आहे बघा. फुल ते बून जो आहे तो मी कंप्लीट करून घेतला. बघू शकता अशा प्रकारे. खूप छान असं कॉलर नेक होते आणि खूप कमी वेळात होते. तुम्हाला आवडल्यास नक्की मला कमेंटद्वारे कळवा. अशा प्रकारे तो एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. अर्धा इंच बुकरमच्या बाहेर अर्धा इंच आपला कपडा असायला पाहिजे, किंवा कारण की आपल्याला फोल्ड करायचा आहे तो कपडा. म्हणून अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसतं त्या प्रकारे तुम्ही फोल्ड करून घ्या. बघू शकता बुकरम आपलं फोल्ड नाही झालं पाहिजे, कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, तो मी ड्रेस स्टिचिंगचा टाकणार आहे, तर उद्याला येईल तो व्हिडिओ, तर तो नक्की बघा. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण फोल्ड करून घेतलेला आहे मी तो कपडा. आता आपल्याला पुढच्या साईडचा फ्रंट पेजला याला लावायचा आहे आपल्याला. तर बघू शकता
एकदम मधोमध घ्यायचा आहे आणि इथे लावायची आपल्याला पिन लावून एकदम मधोमध समोरच्या साईडने हा आपल्याला बून लावायचा आहे, तो हा डिझाईन टाकायची मधोमध टाकायचा आहे. तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला जो आकार देऊन घेतला होता आपण चॉकनी त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. आता त्याच्यावर अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि मधातनं असं इथं कट करून घ्यायचं आहे. मधनं जी शिलाई मारली आपण तिथून 1.5 इंच सोडून बघू शकता 1.5 इंच सोडून असं कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता वरती सुद्धा कट करून टाकायचं आहे आपल्याला. तर असे थोडं थोडं कट करून पलटी करायचं आपल्याला. आणि जो बुकरम आपण हा डिझाईन जी जोडलेली आहे तो उलट्या ड्रेसवर नाही, सरळ कपडा ठेवूनच जोडायची आहे. सरळ कपडा ठेवून बुकरम वरती आला पाहिजे अशा प्रकारे ठेवून ही जॉईंट करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी दाब शिलाई टाकून घेत आहे, त्याच्यावर आतमध्ये टाकायचं ते बुकरम आणि अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारायची आहे. बघू शकता. आणि हा माझा थोडा सुळसुळा कपडा होता हा, आणि कॉटनचा जर कपडा असला, थोडा कडक जर कपडा असला तर त्याच्यावर खूप छान प्रकारे होते कॉलर नेक ही. तर माझा कपडा हा असल्यामुळे मला थोडासा शिलाई मारता वेळेस थोडी बघू शकता असं आपला बून तयार झालेला आहे. जो एक्स्ट्राचा कपडा राहिला तो कट करून घ्यायचा आहे. बघू शकता तो कट करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे. बघा आपला बून तयार झाला किती छानपैकी. आता आपल्याला इथं कॉलर जॉईन करायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे कॉलर जॉईन करायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण जॉईंट करून. तर हे बघा आपला कॉलर तेवढीच जॉईंट करायची, मग नंतर आपला हा नेक तयारच होईल. बघू शकता. आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तर नेक्स्ट व्हिडिओ हा आपला ड्रेस स्टिचिंगचा येणारच आहे, तो पण नक्की बघा आणि मला कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.